म्हणी व त्यांचे अर्थ. आपण मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही, अनुभवाशिवाय शहाणपण नसते. आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकुन, दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करून घेणे. आधीच तारे त्यात गेले वारे, विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे. आधीच मर्कट तशातही मद्य प्याला, आधीच करामती व त्यात मद्य प्राशन केल्याने अधिकच विचित्र परिस्थिती निर्माण होणे. अडाक्याची अंबानी, गोंधळाला ₹12. मुख्य गोष्टीपेक्षा अनुषंगिक गोष्टींचाच खर्च जास्त होणे. आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी, रोग एकीकडे उपाय भलतीकडे. आईजीच्या जीवावर बाईजी उदार, दुसऱ्यांचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे. आग खाईल तो कोळसे ओकेल, जशी करणी तसे फळ. 8 पुरभये 9 चोबे. जमत नसल्यास सर्वांच्या वेगवेगळ्या चुली असतात. आधनातले रडतात व सुपातले हसतात. संकटात असतानाही दुसऱ्यांचे दुःख पाहून हसू येते. इकडे आड तिकडे विहीर, दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे. इच्छिपरी परा ते येई घरा. आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंततो तेच आपल्या वाट्याला येणे. इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकही राजे होते. इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते. इन मिन 3.5. एखाद्या कारणासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे. ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो. जन्मास आलेल्या पालन पोषण होतेच. उथळ पाण्याला खळखळाट फार. अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बडाई मारतो. उंदराला मांजर साक्ष. ज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असते. किंवा एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे. उचललेली जीभ लावली टाळ्याला. दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. अतिशय उतावळेपणाचे वर्तन करणे. उठता लाथ, बसता बुक्की. प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडवण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे. उडत्या पाखराची पिसे मोजणे. अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. उतावळी बावरी नवरी, म्हाताऱ्याची नवरी. अतिउतावळेपणा नुकसानकारक असतो. उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी पाणी भरी. जेथे उद्योग असतो तेथे संपत्ती येते. उंबर पिकले आणि नडगीचे अस्वलाचे डोळे आले. फायद्याची वेळ येणे पण लाभ न घेता येणे. गरज सरो वैद्य मरो. एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत